नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. मेट्रो न्यूजच्या आपल्या आजच्या या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो. या मुलाखतीच्या निमित्तानं माननीय आयुक्त आणि सर्व ऑफिशियल्सची परवानगी घेऊन आम्ही विना मास्क हा इंटरव्ह्यू करणार आहोत. त्यामुळे की जेणेकरून आपल्यापर्यंत आमचं सगळं बोलणं व्यवस्थितपणे पोहोचावं. आज माझ्यासोबत आहेत या खास गप्पांसाठी आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री शंकर गोरे सर. गोरे सर, खूप वेगळ्या परिस्थितीत आपण सगळेजण आत्ता आहोत. नगरमधला प्रत्येक नागरिक कुठे ना कुठेतरी घाबरलेला आहे की नेमकं माझ्या शहरात घडतंय काय. काय सांगाल या गोष्टीबद्दल? नाही, हे आपण जे म्हणताय हे बरोबर आहे. खरं ही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे आत्ताची. पहिला जी वेव्ह होता कोरोनाचा, साधारण तो मार्च ते साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत होता. परंतु आपला जे आता दुसरा वेव्ह जी सुरू झालेला आहे तो साधारण एक 25 फेब्रुवारीपासून आपण ह्या सेकंड वेव्हला आपली म्हणजे सुरुवात झालेली आहे. बरोबर. तर पहिला वेव्ह आणि आत्ताच्या वेव्हमध्ये फार मोठा फरक असा आहे की पहिल्या वेव्हमध्ये जो इन्फेक्शन रेट जो होता तो एक व्यक्ती जर इन्फेक्ट झाली तर ते साधारण 2 ते 2.5 व्यक्तीला इन्फेक्ट करत होती. परंतु आत्ताचा जर त्याचा प्रसार जर बघितला, कोरोनाचा प्रसार, तर साधारणपणे एक व्यक्ती आता 8 ते 10 व्यक्तींना ते इन्फेक्ट करत आहे. त्यामुळे हा दोन्ही सिच्युएशनमधला हा फार महत्त्वाचा आणि अतिशय गांभीर्याने घेणारा हा फरक. म्हणूनच कुठेतरी सगळेजण सर आज घाबरलेले आहेत. रोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सोशल मीडिया हे एक अशा प्रकारचं माध्यम आहे ज्याचा म्हणजे आज भस्मासूर झाला असं म्हणायला हरकत नाही. गेल्या 2 दिवसांपासून आणि आज खास करून एक बातमी सातत्यानं सोशल मीडियावर आणि सगळीकडे फिरते. ती म्हणजे नगर शहरातले औषधं संपली, नगर शहरातलं ऑक्सिजन सुद्धा संपलं. आयुक्त म्हणून तुमचं यावर काय उत्तर आहे? नाही, आता खरं या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये की आमचं जिल्हा प्रशासन असेल, राज्य सरकार असेल किंवा महापालिका असेल, वेगवेगळ्या स्तरावरती प्रत्येकजण आपापलं काम करत आहे. आज जे आपण म्हणताय की या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये की परिस्थिती गंभीर आहे, परिस्थिती आम्ही गंभीर नाही असं म्हणत नाही निश्चितपणाने. परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये की आपापल्या स्तरावरती राज्य सरकार असेल किंवा आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब असतील, हे सुद्धा अत्यंत आम्ही गेले म्हणजे महिना झालं कंटिन्यू संपर्कात आहे. कंटिन्यूस आमचं प्लॅनिंग चालू आहे. प्रत्येक गोष्टीचं आम्ही बारकाईनं आम्ही याच्यामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जो म्हणता की या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे काय ऑक्सिजन संपला किंवा काय, ऑक्सिजनचं शॉर्टेज आहे. परंतु या बाबतीमध्ये की 2 प्रकारचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे. एक आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला लागणारा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा लागणारा साठा जो लागतो तो आयडेंटिफाय केलेला आहे. आणि त्याचबरोबर शहरातल्या ज्या खाजगी हॉस्पिटलसाठी लागणारा ऑक्सिजनचा साठा, हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे याचं नियोजन केलेलं आहे. आणि हे नियोजन करीत असताना मुळातच की नगर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन जनरेट करणारे प्लॅन्ट नाहीत. या ठिकाणी जे काही 3-4 प्लॅन्ट आहेत ते रिफिलिंग प्लॅन्ट आहेत आपल्या जिल्ह्यामधले. हे जे पुरवठादार आहे ते कुठल्या तरी बाहेरच्या, आपल्या विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या चाकणवरती मेजरली ते अवलंबून आहे. त्यामुळं की ही पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये डिमांड वाढली आहे. आणि डिमांड वाढल्यामुळं की लोक पॅनिक झालेले आहेत की आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही. परंतु यातलं एक महत्त्वाचं कारण सांगतो. याबाबत काल माननीय आमचे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा एक सर्व जिल्हाधिकारी आयुक्तांची आणि विभागीय आयुक्त असतील सर्वांची एक आमची नेहमीच बैठक होत असते. ह्याच्यामध्ये सुद्धा एक टेक्निकल गायडन्स केलेला आहे की कुठल्या पेशंटला ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजनचं कुठं लिकेज होत असतं, कुठल्या स्टेजला ऑक्सिजन दिला पाहिजे, याबाबतचं सविस्तर मार्गदर्शन हे सर्व आमच्या डॉक्टरांना असेल किंवा आम्हाला असेल ती सर्वांना केलेलं आहे. त्यामुळं काय होतं ह्याच्यामध्ये महत्त्वाचं की डॉक्टरांनी सुद्धा खरोखर म्हणजे मी स्वतः काही हॉस्पिटल शहरामधली व्हिजिट केली की खरोखर त्यांना ऑक्सिजनची बेड नसताना सुद्धा ऑक्सिजन बेड ही एंगेज केल्यात काही रुग्णांनी.
का तर मी पेमेंट करणार आहे, तो पेशंट घाबरून गेलेला असतो. ह्या सिच्युएशनमध्ये खरं डॉक्टरांना आम्ही त्याच वेळी सांगितलं की तुम्ही स्टेप डाऊन प्रोसिजर आहे ती अवलंबा. Okay. खरोखरच ज्या पेशंटला ज्याला गरज आहे त्यालाच त्यांना द्या. निश्चितपणाने ऑक्सिजन दिला पाहिजे. आणि काय होतं की काही पेशंटला ऑक्सिजनची गरज असते परंतु त्याला ते ऑक्सिजन बेड मिळत नाही. तर हे थोडंसं जर डॉक्टरांनी जर सिच्युएशन प्रायव्हेटमध्ये जर हाताळली व्यवस्थित तर निश्चितपणाने ऑक्सिजनचं शॉर्टेज पडणार. म्हणजे आता ऑक्सिजनचं शॉर्टेज आहे, ऑक्सिजन संपलेला नाही, तो सगळ्यांना वेळेवर थोड्या काही काळात मिळू शकेल. हा प्रश्न विचारण्यामागचं कारणच हे होतं सर की सामाजिक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या ज्या वेळेला येतात त्या वाचून माणसं घाबरतात. आणि आजच्या या मुलाखतीचा प्रमुख उद्देश हा तुमच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या भीतीची उत्तरं आपल्याला पालिकेच्या आयुक्तांकडनं घ्यायची आहेत. हा यामागचा मूळ उद्देश आहे सर. पुढचा प्रश्न सर अशा प्रकारचा आहे की आज एक मिनी लॉकडाऊन सारखा प्रकार संपूर्ण राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी लागू केलाय. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं दिसतंय, कारण त्यामुळेच नगर शहरातली आवश्यक दुकानं फक्त चालू आहेत असं दिसतंय. हे नियोजन करताना तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं, त्यांच्या आलेल्या गाईडलाईन्स इथे एक्झिक्यूट करताना तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्तरावर पालिकेच्या काय स्वरूपाचं काम केलं? नाही, शासनाने ज्यावेळेस लॉकडाऊनच्या बाबतीत म्हणजे मिनी लॉकडाऊन म्हणू आपण किंवा लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा शासनाने निर्बंध लादलेले आहेत. आणि हे निर्बंध 2 टप्प्यामध्ये केले. आपण गेले बघितलं असेल गेले 8-10 दिवस 15 दिवस आपल्याला काही गोष्टीवरती आपले निर्बंध घातले होते किंवा वेळेचं काही बंधनं ठेवलेली होती, काही दुकानं आपण बंद ठेवलेली होती. परंतु ह्यावेळेचे निर्बंध थोडेसे पहिल्यापेक्षा कडक केले. कडक असे केले की यावेळेस रात्रीची संचारबंदी होती, आता दिवसात सुद्धा संचारबंदी लागू केलेली की जेणेकरून लोकांनी घराबाहेर पडू नये. आणि ज्या लोकांना बाहेर पडायचं आहे की त्या लोकांचे आवश्यक काय आहे की आता महापालिकेचंच उदाहरण द्यायचं झालं तर महापालिकेनं ह्या कालावधीमध्ये वॅक्सिनेशन चालू ठेवलेलं आहे. महापालिकेनं ज्या रुग्णांच्या ज्या काही टेस्ट घ्यायच्या त्या आपण चालू ठेवलेल्या, मग RT-PCR टेस्ट असेल, अँटीजेन टेस्ट असू शकेल, ह्या चालू ठेवलेल्या आहेत. त्यामुळं की ज्यांना काही संशय वाटतो, ज्यांना काही त्रास होतोय असे जर काही लोक बाहेर पडली तर रस्त्यावरची गर्दी कमी होऊ शकेल. त्यामुळे हे प्रकारचे एक आम्ही नियोजन केलेलं आहे. दुसरं नियोजन की शहरामध्ये की गर्दी कुठल्या ठिकाणी होत असते अशी आम्ही काही ठिकाणं आयडेंटिफाय केली. तर मेजर शहरामध्ये एक 12 ठिकाणं अशी होती की त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात नाही भाजी मार्केटचा फार मोठ्या प्रमाणात लोकांचा त्या ठिकाणी गर्दी होते. अशी 12 आणि एक छोटी 2 ठिकाणं अशी 14 ठिकाणावरती आम्ही पूर्णपणे बॅन केला की ते ठिकाणं बंदच केली. लोकांना भाजी आवश्यक आहे त्या ठिकाणी घेणं, परंतु आम्ही त्याला अल्टरनेटिव्ह सुद्धा दिला की ही 12 ठिकाणं जरी आम्ही बंद केली असेल तरी त्या भाजी विक्रेत्यांना किंवा ग्राहकांना भाजी मिळण्यासाठी आम्ही 2 पर्याय उपलब्ध करून दिले. शहरामधले किंवा उपनगरामधले जे काय मुख्य चौक आहेत, मुख्य चौकामध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून त्या ठिकाणी भाजी विक्रीला परवानगी दिलेली आहे, एक भाग. आणि दुसरा भाग की लोक घरातून खरं ॲक्च्युली भाजी घ्यायला बाहेर पडू नये हा आमचा मेन उद्देश होता बंद करण्यामागचा. म्हणून त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह आम्ही असा दिला की जे भाजी विक्रेते आहेत त्या भाजी विक्रेत्यांना आम्ही घरोघरी जाऊन तुम्ही भाजी विका असा पर्याय तुम्ही दिला. आम्ही एक 2 पर्याय त्याला फॉलो करतायत का पण भाजीवाले का नाही दिले. काही बऱ्यापैकी आम्हाला त्याच्यामध्ये काल आज तर बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला. यामध्ये पोलीस प्रशासनाचं तुम्हाला सहकार्य कसं लाभतंय? नाही, निश्चितपणाने पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, महापालिका असेल किंवा शासनाचा आरोग्य विभाग असेल, हे सगळ्यांनी आपापल्या जबाबदारीनं आपापल्या असणाऱ्या जे ते आपापलं काम करायचं आहे त्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करत आहे. पोलीस विभाग सुद्धा महापालिकेला निश्चितपणाने आम्हाला सहकार्य करतो. की माझ्या उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या वॅक्सिनेशनच्या बाबतीत आता माहिती आहे की लोक पॅनिक झाल्यामुळं मला तोच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आपले आता नेमके किती वॅक्सिनेशन सेंटर चालू आहेत, किती RT-PCR सेंटर्स चालू आहेत, तिथे रोज किती जणांना वॅक्सिनेशन केलं जातं आणि किती जणांच्या टेस्ट केल्या जातात? महापालिका क्षेत्रामध्ये आपण महापालिकेचे 8 ठिकाणी आणि प्रायव्हेट ठिकाणी 10 ठिकाणी असं रोजचं 18 ठिकाणी वॅक्सिनेशन चालू आहे. त्याला आपण साईट म्हणतो आम्ही शासकीय भाषेत. 18 साईट्स आमच्या ह्या वॅक्सिनेशनच्या आहेत. तर 18 साईट्समध्ये आम्ही प्रत्येक सेंटरला 100चं उद्दिष्ट दिलेलं आहे. 100 तिथं वॅक्सिनेशन केल्यानंतर त्या सेंटर आपण तिथं थांबवत असतो त्या दिवसाचं, म्हणजे की त्यांना जास्त गर्दी बी होऊ नये,
नंतर तो वॅक्सिनेशन करत असताना त्याचा पुरवठा मेंटेन व्हावा. नाही, पुरवठा आता आहे. ओके. म्हणजे काल बी वॅक्सिन आलेले आहे. आज बी जवळजवळ आम्हाला 2,500-3,000 हजार डोस कोवॅक्सिनचे संपले ते सुद्धा आलेले आहेत. वा. परंतु वॅक्सिनेशन सेंटरवरती कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये, गोंधळ उडू नये. कारण वॅक्सिनेशन घ्यायला येणारे व्यक्ती एकतर 100% रजिस्ट्रेशन करून आलेले नसते. काही लोक अगोदर नाव नोंदणी करून आलेले असतात, त्यांना आम्ही प्रायोरिटी देत असतो. पण काही लोक नाव नोंदणी न करता आलेले असतात. त्यावेळेस मग त्याचं आधार कार्ड घेणं, आधार कार्डचा त्याच्यात थोडासा वेळ हा, जातो. त्याच्यामध्ये म्हणून आपण ते 100च वॅक्सिनेशनचं टार्गेट म्हणजे 1800 लोकांना रोज आपण वॅक्सिनेशन करतो. तर साधारण 1800 पैकी 100% होत नाही काही ठिकाणी, परंतु साधारण एक 1200 ते 1400च्या आसपास रोजचं वॅक्सिनेशन होत असतं त्या ठिकाणी. सध्या सगळेजण असं म्हणतायत की जर कोरोनाची ही लाट थांबवायची असेल तर व्हॅक्सिनेशन वाढवलं गेलं पाहिजे. महापालिकेच्या स्तरावर आता तुम्ही म्हणताय की 100% वॅक्सिनेशन आपलं होत नाही. हे वॅक्सिनेशन व्हावं, लोकांनी पुढे येऊन लस घ्यावी, जेणेकरून ही कोरोनाची जी वेव आहे ही थांबायला मदत होईल. यासाठी महापालिकेच्या स्तरावर तुम्ही लोकजागृती करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का, की सगळ्यांनी येऊन वॅक्सिन घेतलं पाहिजे? आपण जे महत्त्वाचा प्रश्न विचारला की कोरोनाची लाट हे थांबवण्यासाठी वॅक्सिनेशन हा एक तर आपल्याकडे उपाय आहे. परंतु त्याच्यापूर्वी आपल्याला ज्या गोष्टीतनं इन्फेक्शन होते, की ज्या गोष्टीतनं हा कोरोनाचा प्रसार होतो, त्यामध्ये महत्त्वाच्या एक 2-3 बाबी जी आहे मी आपल्या निदर्शनात आणू इच्छितो. की एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर ती व्यक्ती प्रेफर काय करते की मला होम आयसोलेशन करा. बरं. पण होम आयसोलेशन झाल्यानंतर तो काय करतो की त्या कुटुंबाला त्याच्यापासून बाजूला ठेवत नाही. त्या काय करतो की त्यामध्ये ते स्वतःचं बेडरूममध्ये कुटुंबाला वापरतात किंवा टॉयलेट्स असेल ते आयसोलेट न होता एकत्र राहतात. त्या व्यक्तीनं त्या होम आयसोलेशनमध्ये ॲक्च्युली आयसोलेट झालं पाहिजे. आजची जर परिस्थिती बघितली आपण तर एखादी कुटुंबातली व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर ते कुटुंब पॉझिटिव्ह होते. आणि कुटुंब पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसरा एक गोष्ट अशी होती की त्या कुटुंबानं जर पॉझिटिव्ह आलं तर ते कुटुंब 100% आयसोलेशन झालं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही त्या कुटुंबातील व्यक्ती त्याच्या काही इसेन्शियल गोष्टीसाठी बाहेर पडत असते. मग दुधासाठी बाहेर पडत असेल, भाजीपाल्यासाठी बाहेर पडत असेल, मेडिसिनसाठी बाहेर पडत असेल, तर हे अवॉइड झालं पाहिजे. तर ते व्यक्ती पॉझिटिव्ह येऊन जर इन्फेक्ट करतील तर ते होऊ नये म्हणून महापालिकेनं त्याच्यावर नियंत्रण किंवा वॉच ठेवण्यासाठी कॉल सेंटर सुरू केलेलं आहे. आम्ही कॉल सेंटरमार्फत आमचे त्या व्यक्तीला फोन जात असतात रोज. बरं. की साधारण आमचं टार्गेट आहे की एका व्यक्तीला किमान दिवसातनं 2 फोन गेले पाहिजेत. बरं. तर काही वेळेस पहिला फोन उचलती, सकाळी 10-10:30ला फोन करतो आम्ही, 11ला फोन करतो, संध्याकाळी 5ला 6ला फोन करत असतो. एखादा फोन रिसिव्ह करतात किंवा होत नाही, किंवा काही वेळेस तो रुग्ण मोबाईलसुद्धा स्विच ऑफ करतात. आता मी कॉल सेंटर आता आम्ही 3-4 दिवस झालं सुरू केलेलं आहे. काल आम्ही शहरातल्या 1200 लोकांना कॉल केले, कालची गोष्ट आहे. त्याच्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही 600-700 लोकांना झालते. पहिल्या दिवशी आम्हाला 145 लोकांचाच रिस्पॉन्स आला. पण आज रिस्पॉन्स वाढत गेलेला. आम्ही त्याला त्या कॉलमधनं सांगतोय तू बाहेर पडू नकोस, तुला काय गरज असेल तर आम्हाला सांग. मग आज कालच्या 1200 कॉलपैकी आम्हाला जवळजवळ 100 लोकांचे असं फीडबॅक मिळाला आहे की बाबा मला मेडिसिन्स पाहिजे. मग आमचा डॉक्टर त्याच्यामध्ये आम्ही त्याला एक डॉक्टर दिलेला आहे की तो डॉक्टर आमचा कन्सल्टंट करतो फोनवरनच. ओके. की तुम्हाला बाबा ही मेडिसिन घ्या किंवा तुम्हाला कुठलं मेडिसिन पाहिजे असेल तर आम्हाला सांगा. तो मग आमच्या PSC मधनं आम्ही ती मेडिसिन द्यायची व्यवस्था करतो. किंवा जर त्या रुग्णाची परिस्थिती जर साधारण त्याच्या बोलण्यातनं जाणवलं आम्हाला तर आम्ही त्याला सांगितलेलं की तो आमच्या CCC मध्ये ॲडमिट हो. जर महापालिकेच्या CCC मध्ये जर पहिल्या स्टेजमध्ये ही लोक जर ॲडमिट झाली तर आज जो आपल्या प्रायव्हेट सेक्टरवरती की जो काय हे झालंय पेशंट ॲडमिट ताण येतोय तो सुद्धा कमी होण्यास मदत होऊ शकेल. आता किती CCC चालू आहे पालिकेचे? पालिकेनं जवळजवळ तुम्हाला सांगतो 10 ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर त्यापैकी आता आपली 5 ठिकाणची बेड लावून CCC रेडी आहेत. त्या 5 पैकी 4 ठिकाणी आज आपल्या CCC मध्ये रुग्ण दाखल आहे. साधारण किती रुग्ण दाखल आहेत सर आता आपल्या कोविड केअर सेंटर? आता सध्या आमच्याकडे जवळजवळ 450 आणि तिथे आपण त्यांना कुठल्या प्रकारच्या सुविधा देतो? म्हणजे त्यांना जे काही सिरियस पेशंट्स होतात तिथे आता ऑक्सिजनची सुविधा तर पालिका देऊ शकत नाही.
पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही तिथे अप्लाय करताय, जेणेकरून ज्यांना होम आयसोलेशन शक्य नाहीये त्यांच्यासाठी आपण ते कोविड केअर सेंटर सुरू केलेले आहे. सर, हे जे होम आयसोलेशनचा जो प्रकार आहे तो या कोरोनाच्या सेकंड वेव्हमध्ये पूर्णतः बंद करण्यात आला. त्याचं कारणही मला वाटतं तुम्ही सांगितलं आता, की त्याचं मागचं कारण काय, की तो माणूस सगळ्यांना इन्फेक्ट करतो. याच बरोबरीनं तुम्ही फोन फ्रेंड सारखी एक गोष्ट पालिकेच्या माध्यमातून सुरू केली आहे, की तुम्ही सगळ्यांशी बोलताय. पालिकेचे वेगवेगळे विभाग आज ऑन ग्राउंड काम करतायत. मग पालिकेच्या माध्यमातून तयार केलेली दक्षता पथकं असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ही सगळी लोक काम करत असतील, यांचं काम कसं चाललंय आणि यांना तुम्ही कशा पद्धतीनं टार्गेट दिले? आता पालिकेचा जो आपला पहिला प्रश्न होता की कोविड सेंटर काय सुविधा देते आपल्याला, तर महापालिकेमध्ये नटराज एक कोविड सेंटर आपण सुरू केलेलं आहे, जैन पितळे सुरू केलेलं आहे, त्यानंतर बुथ हॉस्पिटल हे आपण टाईप केलेलं आहे, आणि आता बास्को ग्रामीण या ठिकाणी सुद्धा आपण कोविड सेंटर आपलं चालू आहे. आज आपल्याकडं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संपूर्ण हॉस्टेल आपण रेडी करून ठेवलेलं आहे. ओके. त्याचबरोबर माजी सैनिकांचं जे हॉस्टेल आहे ते आपण तयार करून ठेवलेलं आहे. आज गेल्या आठवड्यामध्ये आम्ही काही खाजगी ज्या काही मंगल कार्यालय होती, जे संस्थांची होती, अशांना आम्ही आवाहन केलं, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. आज बडे साजन आणि पटेल मंगल कार्यालय हे आज आपण रेडी करून ठेवलेलं आहे, की जवळजवळ आज आपण 1,500 रुग्ण त्या ठिकाणी थांबू शकतील अशा पद्धतीची आपण आज व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु आज महापालिकेकडे आपल्याकडे साधारण 400 रुग्ण आज ह्या 4 सेंटरमध्ये आज उपचार घेत आहेत. दुसरा प्रश्न जे आपण केलेला होता की त्यांना आपण कशा प्रकारचे उपचार देतोय किंवा सिरियस, परंतु गेल्या 1 महिन्यामध्ये आमच्या कोविड सेंटरमध्ये जे काही रुग्ण दाखल झाले त्याच्यामध्ये एकही रुग्ण आजपर्यंत आमचा सिरियस झाला नाही, एकही नाही झाला. की आमच्याकडं तसं बघितलं तर डॉक्टरांचं जे काही प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे. आम्ही 2 कोरोना सेंटर जे 4 चालवतोय आता, जिथे 4 रुग्ण आहेत त्या ठिकाणी माझ्याकडे फक्त 4च डॉक्टर आहेत की 12-12 तासाची ड्युटी करत असतात. ते दिवसामध्ये साधारण 1-2 राऊंड 3 राऊंड किंवा रुग्णांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे काय जर कोणी काय बोलावलं तर तो जात असतो. आणि त्याप्रमाणे महापालिका त्या ठिकाणी जी काही व्यवस्था करत आहे, रुग्णाला सकाळचा नाश्ता आहे, 2 टायमाचं जेवण आहे, त्या ठिकाणी लागणारं जे काही प्राथमिक मेडिसिन आहे हे सगळं महापालिका आता त्या ठिकाणी देत आहे. की तुमचं लिमशी सारख्या काही गोळ्या आहेत, तुम्हाला सांगतो फॅबिफ्ल्यू सारख्या गोळ्या. आता आम्ही अलीकडेच काही रुग्णाचं आता काय झालं की खाजगी रुग्णालय सुद्धा पॅक व्हायला लागल्यामुळं काही रुग्णांचे स्कोअर जे आहेत ते 3 स्कोअर असेल 4 स्कोअर असेल ते सुद्धा आमच्या CCCमध्ये यायला लागलेत. म्हणून आपण त्यासाठी अलीकडंच 1-2 दिवसापासूनच एक फॅबिफ्ल्यू सुद्धा आम्ही चालू केलेली आहे, की जेणेकरून की रुग्ण तो सिरियस होऊ नये आणि कुठं त्याला पुढचं ऑक्सिजन बेड म्हणा किंवा व्हेंटिलेटरची गरज लागू नये. म्हणून आम्ही एक आता आमच्या महापालिकेमार्फत आम्ही ते मेडिसिन सुरू केलेलं आहे, की जेणेकरून रुग्णांचं CT स्कोअर असेल तिथला तो कमीत कमीच राहावा किंवा वाढू नये ह्या पद्धतीने. पण आज मला 1 महिन्यामध्ये माझा CCC मधला कुठलाही रुग्ण मला रेफर करावा लागलेला नाही. सर, तुम्ही सांगताय त्याच्यातल्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्याच्याकडे मला आमच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधायचंय. एक म्हणजे महानगरपालिकेच्या वतीनं जवळपास 5 ते 6 कोविड केअर सेंटर्स चालू आहे, जिथे सगळे मिळून आत्ता 1500 तयार जागा आहेत, ज्याच्यातल्या फक्त 400 ऑक्युपाईड आहेत. म्हणजे 1100 जागा महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. एक. दुसरी गोष्ट, इथे येणाऱ्या रुग्णाला वेगवेगळ्या अतिदक्षतेच्या उपायांची गरज लागत नाही इतका विश्वास महानगरपालिका देते. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की शहरामध्ये बेड उपलब्ध नाही, कारण याचं असं होतंय की सर अगदी 2-3 स्कोअर आला तरी लोक खाजगी रुग्णालयात जातात, ऍडमिट होत आहेत. तर त्यांना या निमित्तानं मला वाटतं तुम्ही आवाहन करायला पाहिजे की ज्यांना घरी आयसोलेशन शक्य नसेल, कारण तुम्हीच म्हणताय की होम आयसोलेशन मधनं स्प्रेड होत आहे, आपल्याकडे एवढ्या जागा उपलब्ध आहेत, आपल्याकडे चांगले डॉक्टर्स आहेत, पण त्यांना एवढे सगळे पेशंट्स आले तर आरोग्य कर्मचारी नाही आहेत. मला वाटतं सामाजिक संघटनातल्या काही लोकांनी याहीसाठी तुम्हाला मदत करायला हरकत नाही की बुवा आमची काही लोक आम्ही तुमच्या मदतीला देतो. पण सर तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली, हे कोणाला माहिती आहे की नाही आय डोंट नो, या निमित्तानंच सगळ्यांना ते कळतंय. मी पुढचा प्रश्न सर तुम्हाला असा विचारला होता की तुम्ही जी वेगवेगळी दक्षता पथकं बनवलेली आहेत, जी वेगवेगळ्या ठिकाणी जातात फिरतात,
तिथल्या लोकांच्यासाठी मदत करतात, यांचं काम कसं सुरू आहे? तर महापालिकेनं वेगवेगळ्या स्तरावरती काम सुरू केलेलं आहे. कारण महापालिकेकडं ज्या काही बेसिक सुविधा आहे देणं गरजेचं आहे, ज्या आपण इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणतो, लाईट, पाणी, स्वच्छता, हे तर आपल्याला रेग्युलरली आम्हाला देणं गरजेचं आहे. तो स्टाफ तर त्या ठिकाणीच माझा काम करणार आहे. परंतु ह्या कोरोनाच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. म्हणजे विशेष करून आपल्याला सांगायचं म्हणजे ह्या माझ्याकडे 7 PSC आहेत, म्हणजे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर आहे. ओके. 7 ठिकाणी. तर 7 ठिकाणी माझ्याकडं 7 डॉक्टर असणं अपेक्षित आहे. परंतु माझ्याकडं 7 ठिकाणी डॉक्टर होते सुद्धा, पण गेल्या 3-4 दिवसामध्ये माझे 2 डॉक्टर हे त्यातले पॉझिटिव्ह आलेले आहेत आत्ता, की ह्या सिच्युएशनमध्ये. म्हणून थोड्याशा कामाला टेक्निकली त्या ठिकाणी अडचणी येत असतात. परंतु मी गेल्या एक 8-10 दिवसापूर्वी एक विशेष स्टाफ घेण्याची एक मोहीम राबवली, की आम्हाला त्या ठिकाणी ENM म्हणजे नर्सची गरज असते, आम्हाला लॅब टेक्निशियनची गरज असते, वॉर्ड बॉयची गरज असते, काही स्वच्छतेचं कामगाराची गरज असते. ह्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी मला जवळजवळ 100-150 लोक लागायचे होते, फक्त मला 44 लोक मिळाली. म्हणजे की काही कारण असतील त्याच्यामध्ये, म्हणजे कोण कोरोनामध्ये काम करण्यासाठी घाबरत असेल, किंवा आम्हाला शासनाच्या नॉर्म्सप्रमाणेच आम्ही त्यांचं काही वेतन देत असतो कदाचित, पण तरी वेतनाची अडचण असेल तरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपण वेतन द्यायला सुरुवात केलेली, की कोरोना सिच्युएशनमध्ये की कुठे की बाबा की आम्ही प्रायव्हेटला जेवढे देतो, म्हणजे मी आता MBBS डॉक्टर तर मला मिळतच नाही, परंतु मला काही BMS डॉक्टर मिळाले. त्याला प्रायव्हेटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढं वेतन देते, मी तेवढं सुद्धा वेतन द्यायला तयार झालो अगदी. मला एक 4 डॉक्टर त्याच्यामध्ये मिळाले, काही ENM मिळाले, GNM मिळाले, वॉर्ड बॉय मिळाले. म्हणून आम्ही आता फुल फ्लेश माझं UPSCचं काम चालू केलं. परंतु गेल्या एक 8 ते 10 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी माझ्या स्टाफ नर्स असतील किंवा 1-2 डॉक्टर हे पॉझिटिव्ह आले. त्यामुळे थोडंसं आम्हाला बी त्याच्यामध्ये काही टेक्निकली अडचणी या सुरुवात झालेली आहे. परंतु तरी आमचं काम जे आहे ते आम्ही तिथं चालू आहे. कारण मला तिथं 2 प्रकारे काम करावं लागतं माझ्या PSC मध्ये. एक म्हणजे की मला वॅक्सिनेशन हे चालू ठेवावं लागतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी जो काही रुग्ण येत असतो तो भीतीपोटी येत असतो, की त्याला म्हणतो की माझी कोरोना टेस्ट करा. म्हणून आम्ही 2 प्रकारे आम्ही टेस्ट तिथं करत असतो. एक RT-PCR बी स्वाब घेत असतो आणि दुसरी अँटीजेन करत असतो. परंतु आपल्याला सांगायला एक विशेष आनंद होत आहे की भारतीय जैन संघटनेसारख्या संघटनेनं BGS ग्रुप जे आपण म्हणतो, मला जवळजवळ 24 मार्चपासून ते आता मदत करत असतात. शहरातल्या जेवढ्या अँटीजेन टेस्ट आहेत ह्या BGS ग्रुप करत असतात त्यांच्या मार्फत. आदेश चंगेडिया हे ते इथलं काम पाहत असतात. त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्टाफ नर्स दिलेले आहेत, किंवा त्या अँटीजेन करण्यासाठी लागणारा जो काही स्टाफ आहे त्यांचा टेक्निकल स्टाफ असेल. त्याचबरोबर आम्हाला आमच्या PSC सेंटरला जो व्हॉलेंटियर्स म्हणून आहे त्याच BGS आम्हाला देत आहे. किंवा ज्या PSC सेंटरला वॅक्सिनेशनसाठी होणारी गर्दी असेल किंवा टेस्ट करण्यासाठी लोकांची जी गर्दी होती ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी असेल, हे आम्हाला BGS अत्यंत चांगली मदत होत आहे. त्याचबरोबर आम्हाला CCC मध्ये जे CCC आम्ही चालू केलेले आहेत त्या पटेल मंगल कार्यालय असेल, त्यांनी स्वतः येऊन आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही सगळी मदत करायला तयार आहे. किंवा दुसरे बडे साजनचा जो ग्रुप आहे त्यांनी सुद्धा आणि स्वतः सगळे लोक करणार. थोडक्यात लोक आता पुढे यायला लागले तुमच्या बरोबरीने. माझ्याकडे जे आता जी 4-5 ठिकाणी माझ्या ज्या काही CCC चालू आहेत, नटराज सारख्या ठिकाणी सुद्धा घर लंगर हे हरजित वदवा हे नाश्ता आणि 2 टाइमचं जेवण ते आज बी नटराज माझ्या ह्या कोविड सेंटरला देतात, जैन पितळेच्या ठिकाणी देतात. त्याचबरोबर जे डॉन बॉस्को म्हणून जी ग्रामीण संस्था आहे केडगावला, त्या ठिकाणी ती स्वतः नाश्ता आणि जेवणाचा खर्च करत आहे. त्याचबरोबर तिथं लागणारा जो स्टाफ आहे ती हे सगळे लोक ते संस्था करत आहे. त्यामुळे की अत्यंत काही सामाजिक संस्था आहेत त्या महापालिकेला मदत करत आहेत ह्या सिच्युएशनमध्ये. सर, आता सगळेच जण म्हणतायत की पुढच्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे या मंथ एंडपर्यंत. तुम्ही प्रत्यक्ष या कोविडच्या या पॅन्डेमिकमध्ये काम करता आहात. तुमचं काय मत आहे की काय होईल आणि लोकांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
नाही, आजची परिस्थिती जर आपण बघितली हम्म. तर आपल्याला बघितलं असेल की जिल्ह्यामध्ये काल आज बघितलं असेल तर 3,000पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. बरोबर. महापालिका क्षेत्राचा विचार केला तर काल बी माझ्याकडे जवळजवळ 700पेक्षा जास्त रुग्ण होते शहरामध्ये. आज बी जवळजवळ 730चा आकडा आलेला आहे. हम्म. तर आता हे जे पॉझिटिव्हिटी रुग्ण येतात ह्या रुग्णांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही प्रायमरी स्टेजमध्ये आहात. म्हणजे मी एक काय बदल केला आता की माझ्याकडे जे RT-PCR टेस्ट होत होते आमच्या गव्हर्नमेंट लेवलला तो थोडा रिपोर्ट यायला आम्हाला उशीर व्हायचा. बरोबर. की 4 दिवस लागायचे, 5 दिवस लागायचे. मग आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला जायचो. मग कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला गेल्यानंतर तो थोडं आम्हाला काही प्रॅक्टिकली अडचणी यायच्या की तो म्हणायचा मला आता 6 दिवस झाले आहेत, मला आता 5 दिवस झालेले आहेत, मी कशाला तुमच्या सेंटरमध्ये ऑलरेडी 7 दिवस झाले. म्हणून आपण काय केलं की इमिजिएट रिपोर्ट यावा की 24 तासामध्ये तो रिपोर्ट यावा म्हणून आपण खाजगी लॅबशी आपण टाईप केलं. तर गेल्या 10 तारखेपासून 10 एप्रिलपासून माझे 24 तासामध्ये आम्ही रिपोर्ट घेतोय आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग करतोय की त्या व्यक्तीला आम्ही सांगतोय की आमच्या CCC-मध्ये या, तुम्ही जर होम आयसोलेशन झालं तर तुम्ही होम आयसोलेशनचा तुम्ही प्रोटोकॉल पाळा. म्हणून ते प्रोटोकॉल पाळतात का नाही आणि कुठेही त्या रुग्णाची परिस्थिती खराब होऊ नये म्हणून आपण तो कॉल सेंटर केलं की आम्ही त्या किमान त्याच्यामध्ये आम्हाला आमचा जे काही कॉल सेंटरमधनं त्यांना फोन जाईल त्याच्यामधून आम्हाला लगेच डाटा मला रोज लगेच मेसेज टाकला जातो आमच्या ग्रुपवरती की त्या रुग्णाचं नाव असतं. तुम्हाला पाहायचं असेल तर मी माझ्या मोबाईलमध्ये मी सांगतो की आम्हाला त्या रुग्णाचं नाव कळवलं जातं, त्याचा मोबाईल नंबर कळवला जातो आणि त्याची परिस्थिती लगेच तिथं नोट केली जाते. सर आज एका दिवसात किती RT-PCR टेस्ट होतात? माझ्याकडे साधारण एक 500च्या आसपास रोजच्या RT-PCR टेस्ट आहेत ज्यांना आपण आता 24 तासात रिपोर्ट देतो. 24 तास किंवा 48 तास तर फार होतात अगदी. परंतु मला 500 जर मी जर सॅम्पल आज पाठवल्या प्रायव्हेट लॅबला तर साधारण तो 300 रुग्णांचे रिपोर्ट हे मला 24 तासामध्ये देत असतो. आणि पुढचं जे काही राहतं ते साधारण एक 30-32 तासामध्ये ते मला टाकत असतात अगदी. पण मला 100% 48 तासाच्या माझे खाजगी लॅबचे रिपोर्ट येत असतात. आता ते रिपोर्ट आल्यानंतर काय आहे की आम्ही त्या रुग्णाला बी आम्हाला कळवणं बंधनकारक आहे. म्हणून आम्ही काय करतो की रिपोर्ट आले की आमच्या कॉल सेंटरला आम्ही लगेच सांगतो की आणि तो लगेच तिथं फोन करतो की बाबा आपला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे अशी मी महापालिकेने व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच जणांचं असंही होतंय की ते आपले रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगत नाही आणि तसेच फिरत राहतात. यांनी सुद्धा हे वाढतंय. नाही, अगोदर रिपोर्टच थोडेसे उशिरा येत होते हे मान्य करतो आम्ही. कारण आपल्या जिल्ह्याची जी काय नाही लॅबची जी काही कॅपॅसिटी होती ती ओव्हर कॅपॅसिटीने चालत होती. साधारण एक 1000-1200ची कॅपॅसिटी म्हणजे असताना सुद्धा ते 1700-1800ने आपली लॅब चालत होती पण त्या टेस्टिंग कमीच वाटायच्या. परंतु आज मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करायला सुरुवात केली जिल्ह्यामध्ये. म्हणजे माझं जर पहिलं बघितलं तर मी 250-300 माझे फक्त रोजचं टेस्टिंग व्हायच्या. मग आम्ही त्या 500 केल्या, 700-800 केल्या. मी आज म्हणजे कालचा जर आकडा बघितला तर माझं एका दिवसाच्या 1,500 टेस्ट आहेत कालच्या. आणि त्यामुळं की आज आमच्याकडं दोन्ही गोष्टी केल्या. टेस्ट बी वाढवली आम्ही, रिपोर्ट बी लगेच केला, त्या व्यक्तीला लगेच कळवायचं सुद्धा. आणि तो माझा रिपोर्ट लॅबचा रिपोर्ट आला 2 ठिकाणचा रिपोर्ट येत असतो. माझ्या खाजगी लॅबमधनं बी येत असतो आणि आमच्या शासकीय लॅबमधनं येत असतो. तो रिपोर्ट आला की लगेच तोच व्हॉट्सअपवर त्या आमच्या कॉल सेंटरला पाठवत असतो आणि लगेच फोन करायला सुरुवात करत असतो की जेणेकरून त्यांना आम्ही लगेच सूचना देत असतो तुम्ही आमच्या CCC-मध्ये या. जसं मी ह्या 4 दिवसामध्ये कॉल सेंटर केलं त्या तशा आमच्याकडे काही CCC-मध्ये यायला लोकांनी तयारी बी दाखवली. त्याच्यामुळे थोडंसं इन्फेक्शन रेट आता जो पहिला आमचा इन्फेक्शन रेट जो होता तो जवळजवळ एक 40-42% होता. तो आज आमचा इन्फेक्शन रेट 31% आलेला गेल्या 10 दिवसामध्ये. जर आम्ही टेस्टिंग वाढवल्या, इमिजिएट लोकांना कळवलं, त्या इमिजिएट त्या लोकांनी एक तर होम आयसोलेशनमध्ये खरं आमचं तर मध्ये थांबून आहे त्यांनी महापालिकेच्या CCC-मध्ये दाखल. परंतु दुर्दैवाने काय होतं की काही लोकांचा स्कोअर 2-3 असतो, 4 असतो पण ते लगेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात. मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं की ते बेड शिल्लक असेल डॉक्टर लगेच ॲडमिट करतो
बाकीच्या ट्रीटमेंट सुरू होतो. म्हणजे कोविड प्रोटोकॉल जो आहे तो आम्ही खाजगी हॉस्पिटलला बी काय कळवलेलं आहे की लोकांनी की पॉझिटिव्ह आलं म्हणजे लगेच घाबरून सुद्धा जाऊ नये. निश्चितपणाने ज्यांना असिम्टमॅटिक आहे, कोणताही त्रास नाही, त्यांना मी या निमित्ताने खरं आपल्या CCC मध्ये असं मी खरंच आवाहन करतो. नाही सर, नक्की करा. कारण काय खूप गोष्टी आज वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत आहेत. सुरुवातीला म्हणूनच आम्ही आवाहन केलं होतं की हा इंटरव्ह्यू लोकांना घाबरवण्यासाठी नाहीये, वास्तव त्यांच्या समोर येण्यासाठी आहे. सर, आता खूप चांगले उत्तरं तुम्ही देताय, खूप पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टी पालिका पुढाकार घेऊन करतील. या सगळ्या कोरोनाच्या काळात सुद्धा ज्या प्राथमिक गरजा आहेत, म्हणजे पाणी वेळेवर बऱ्यापैकी सुटतंय, 2-4 दिवस मध्ये अडचणी झाल्या पण ते मार्गी लागतंय. शहरातल्या कचऱ्याचं व्यवस्थापनही नीट चाललंय, म्हणजे त्याही मार्गावर, म्हणजे शहरात कुठं अडचणी निर्माण झालेल्या नाहीयेत. पण सर, हे सगळं करत असताना या गोष्टी आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की आज तुमच्या समोर कुठल्या मोठ्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला या पॅन्डेमिकमध्ये काही वेळेला थांबावं लागतं असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रशासन तर सर्व पातळी काम करत असतं. प्रशासन कोणती अडचण आली तरी थांबणार नाही. कोणत्याही अडचणीला आम्हाला सामोरे जाऊनच ते काम करावं लागणार आहे. परंतु आपण आमच्या जे काही बेसिक जे काही महापालिकेची कर्तव्य आहेत, पाणी पुरवठा असेल, आरोग्याचं काम असू शकेल, किंवा लोकांना तुमच्या लाईटची सोय करून देणं असू शकेल, हे तर आमचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार. ह्याच्यामध्ये सुद्धा काही टेक्निकली अडचणी येतात. हे पाठीमागे 2-4 दिवसापूर्वी काय थोडं वादळ झालं, आमचं लाईट डिस्टर्ब झाला, त्याच्यामध्ये तो टेक्निकली गोष्टी येतात, लोक बी सहकार्य करतात ह्याच्यामध्ये. परंतु या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये ज्या मेजरली आपण जो महत्त्वाचा प्रश्न विचारला की अडचणी काय येतात, सगळ्यात महत्त्वाचं जे आम्हाला हर्डल्स आहे याच्यामध्ये की लोकांनी पॉझिटिव्ह आल्यानंतर लोकांनी घाबरून जाता कामा नये. पहिली गोष्ट की कोरोना हा होणार आहे, झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये न घाबरता जर तुमची विल पॉवर चांगली ठेवली, माणसाची विल पॉवर चांगली पाहिजे की मला काहीच होणार नाही, तर तुमचा 50% आजार हा बरा होणार आहे. तुम्हाला 100% प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही. तुम्हाला एक तर महापालिकेच्या CCC मध्ये आलामध्ये तरी चालू शकेल तुम्ही, किंवा जर आपल्या घरामध्ये खरोखर चांगली सिच्युएशन असेल, त्या ठिकाणी घरातलं वातावरण हेल्दी असू शकेल. हेल्दी वातावरण म्हणजे कसं की तुम्हाला घरामध्ये स्वतंत्र बेडरूम असू शकेल तुमचं राहण्यासाठी, टॉयलेट चांगली व्यवस्था असू शकेल. सगळ्यात महत्त्वाची बाब की तुम्ही घरी राहिल्यानंतर तुम्हाला जर काही एखादी गोष्टीची रिक्वायरमेंट असू शकेल, तुम्हाला मेडिसिनची गरज असू शकेल, तुम्हाला तर आपण इमिजिएट आमच्या PSCशी कॉन्टॅक्ट करावा. किंवा तुमचं जर काही फॅमिली डॉक्टर असू शकेल तर त्या फॅमिली डॉक्टरशी आपण संपर्क साधावा की जेणेकरून तुम्हाला कुठली क्रिटिकल सिच्युएशन येणार नाही. ह्या दृष्टीने जर आपण तयार असाल तर आपण होम आयसोलेशनमध्ये राहावं. अन्यथा होम आयसोलेशनमध्ये न राहता आपण आमच्या CCC मध्ये यावं असिम्टमॅटिक पेशंटनं. जर सिम्टमॅटिक पेशंट आणि जर काही क्रिटिकल असतील तर निश्चितपणाने त्यांनी DCSC मध्ये जावं. की जर हे प्राथमिक ठिकाणी जर आपण गेला प्रायमरी स्टेजला तर आपली पुढची कुठलीही अडचण निर्माण. आमच्या पुढं जी आज अडचण आहे ती हेच आहे की लोक प्राथमिक स्टेजला काळजी घेत नाहीत आणि नंतर कुठेतरी त्याचा स्कोर वाढलेला असतो, कुठेतरी त्याला त्रास व्हायला सुरुवात झालेला असतो, तो घाबरतो. मग सायरा वैरा ह्या हॉस्पिटलला जा, तिथं बेड मिळत नाही, मग आणखी त्याच्यामध्ये वेळ जातो, मग ऑक्सिजन बेड नाही मिळत. आणि ही जी आमच्या पुढची आज जी खरी अडचण आहे ही अडचण आहे की लोकांनी घाबरून न जाता जर आमच्याकडे सामोरं गेलं तर आमची ही सर्वात महत्त्वाची अडचण आमची कमी होईल. सर, आज तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सांगतायत, पण अनेकांना असे प्रश्न पडत असतात. तर जशी तुम्ही लोकांना फोन करता तसं महानगरपालिकेची कोरोनाची किंवा या COVID-19 साठीची काही हेल्पलाईन आहे का, किंवा त्याला आम्ही फोन करून यासारख्या गोष्टी विचारू शकतो का? नाही, महापालिकेनं मी गेले एक 10-15 दिवसापूर्वी, एक 8-10 दिवसापूर्वी महापालिकेमध्ये मी एक ह्याची माहिती मिळण्यासाठी एक सेल स्थापन केलेला आहे. आणि त्याचे 2 नंबर मी पब्लिश सुद्धा केले, काय पेपरला नंबर सुद्धा आलेले होते की त्या ठिकाणी जर लोकांनी जर फोन केले, 2 नंबर महापालिकेचे लँड नंबर दिलेला आहे आणि एक तुमचा टोल फ्री नंबर आम्ही दिलेला आहे. त्याच्यावरचे फोन बऱ्याचदा रिसिव्ह होत नाही असं बऱ्याच लोकांचं मत असतं
यावर तुम्ही काय सांगाल की त्याची वेळ आहे का काही की या वेळेत फोन नाही 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 मी 24 तास ती माझे कर्मचारी मी नेमलेले त्या ठिकाणी ओके की रात्रंदिवस त्या ठिकाणी त्या हे केले ड्युट्या लावलेल्या आहेत. त्याचा तुम्ही फीडबॅक घेता रोजच्या रोज? मी काही ठिकाणी काही वेळा मी स्वतः फोन करतो एक नागरिक म्हणून बर की कसा रिस्पॉन्स येतोय अगदी ओके ठीक आहे की मला एक वेळ अनुभव बी असा आला की बाबा मी बोललो त्यांच्याशी की मला असं बेड उपलब्ध होईल का, मग कुठलं हॉस्पिटल त्यांनी मला विचारलं हा तर म्हटलं बा मला कुठलं हॉस्पिटलचं नाव नका सांगू, मग मला कुठेही मिळालं तरी चालू शकेल. बरं. मग त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला परत फोन करतो. मी 15 मिनिटं वेटिंग केला, मला 15 मिनिटांनी मला फोन आला. मी ज्यावेळेस फोन केला मी आयुक्त बोलतोय असं मी कधीही अजूनपर्यंत सांगितलं त्या कर्मचाऱ्याला. बरं. पण मला 1-2 वेळात अनुभव आला की त्यांनी मला 15 मिनिटांनी फोन केला. नंतर एक वेळ मी उपायुक्ताला फोन केला की बाबा तो एक असा फोन कर आणि तुझा बी काय अनुभव येतोय तो सांग. बरं. त्याला बी एक अर्ध्या तासांनी परत रिप्लाय आले त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या शॅडो टेस्ट मध्ये यशस्वी झाले. हा तर ते दोन वेळा मी केला, माझे उपायुक्त बी करत असतात बरं. किंवा कधी तुम्ही करा, काही त्रुटी असतील तर तुम्ही मला सांगा, निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये मार्ग बदल काढू करू. शकतो. सर आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही खरं तर बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आयुक्तांमधला एक इन्स्पिरेशनल गुरु पण आम्हाला जरा थोडासा पाहायला मिळाला, कारण बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही सांगताय. पुढच्या काळामध्ये लोकांच्या अपेक्षा, लोकांकडनं काय अपेक्षा आहेत हे खरं तर तुम्ही बऱ्याच वेळापासून सांगताय, पण एक आयुक्त म्हणून तुमचा काय प्लॅन ऑफ ऍक्शन आहे? तुम्ही काय एक SOP बनवली? नाही, आता महापालिकेनं आपल्याला जे काय प्रिडिक्शन दिलेलं होतं राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं, की तुमच्या 4 एप्रिलला एवढ्या तुमच्याकडे केसेस होऊ शकतील, 15 एप्रिलला एवढे होऊ शकतील किंवा 30 एप्रिलला एवढ्या होणार आहेत. तर तसं बघितलं ना तर ही आकडा आपण पाठीमागच ओलांडलेला आहे जे आमच्या प्रेडिक्शनच्या ओके प्रमाणे. तर आम्ही आता गृहीत धरलं की आता आमच्याकडं ग्रोथ रेट जी माझ्याकडं होता, मी गेल्या साधारण 1 एप्रिलला माझ्याकडं जो पॉझिटिव्हिटी रेट जो होता तो जवळजवळ 40-42% होता. तो आज माझ्याकडं 31% आज आलेला आहे. आम्ही नंबर ऑफ रुग्णांची संख्या वाढती आमची. का वाढती तर आमच्या टेस्टसुद्धा त्या प्रमाणात वाढलेल्या आहे. म्हणजे आमचं प्लॅन ऑफ ॲक्शन हे आहे की इन्फेक्टेड रुग्ण आहे हे तातडीनं बाजूला काढणे. जर ते इन्फेक्टेड रुग्ण आम्हाला सापडले आणि ते एक तर होम आयसोलेशनमध्ये गेले तर थोडा फरक पडू शकतो. दुसरी गोष्ट आमच्या CCC मध्ये आला तरी फरक पडू शकतो, किंवा इन्फेक्टेड रुग्ण तो खाजगी हॉस्पिटलला, खरं आमची इच्छा आहे की तो जाऊ नये, परंतु घाबरून तो जात असतो, तिथं गेला तर हे जर इन्फेक्टेड रुग्ण जर बाजूला झाले तर इन्फेक्शन रेट हा कमी येऊ शकेल. परंतु आम्ही हे गृहीत असं धरलेलं आहे की आपल्याला साधारण माझ्या महापालिका क्षेत्रामध्ये आज जर परिस्थिती बघितली आज रोजी तर माझ्याकडं ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही जवळजवळ ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3700 आज ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्या ॲक्टिव्ह रुग्णापैकी जवळजवळ 1400 ते 1500 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. आणि बाकीचे जे रुग्ण आहेत ते काही CCC मध्ये काही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, ते जवळजवळ 2200 रुग्ण माझे खाजगी हॉस्पिटल आणि CCC मध्ये आहेत. तर ही आजची सिच्युएशन आहे. परंतु भविष्यामध्ये जर काही रुग्णांची आम्ही ह्या पद्धतीनं आमचं काम केलं आणि ह्यामध्ये जर आम्ही यशस्वी झालो, पॉझिटिव्हिटी रुग्णांची संख्या वाढत, टेस्टची संख्या वाढत, पण पॉझिटिव्हिटी जर कमी झाली आमची तर आम्हाला ह्याच्यामध्ये 100% आम्ही कोरोना नियंत्रित करण्यामध्ये आम्हाला यशस्वी हो. परंतु हे करत असताना की रुग्णांची संख्या वाढणार आहे, म्हणून रुग्णांची संख्या वाढली तर आपल्याला आम्ही 2 प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे. एक पहिलं नियोजन म्हणजे की माझी CCC कॅपॅसिटी आज मी साधारण 1,500ची कॅपॅसिटी मी तयार करून ठेवली, पण पुढचे आणखी 4 ठिकाणी 400 रुग्ण बसू शकतील अशी मी साधारण 1950 कॅपॅसिटीपर्यंत आम्ही CCC मध्ये तयारी केलेली. हा एक भाग. दुसरा भाग की जे आमच्याकडे CCC मध्ये येणार नाहीत, परंतु आज मी परत रिपीट करतोय की होम आयसोलेशनमध्ये न राहता त्यांनी CCC मध्येच यावं. परंतु जर काही गंभीर रुग्ण होतील ते आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातील. म्हणून मी गेले 8 दिवसापूर्वी शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलला माझे निर्देश दिले. मी महापालिका आयुक्तांना काय आमच्या नर्सिंग ॲक्ट खाली काय अधिकार आहेत किंवा आपल्या इपिडेमिक ॲक्ट खाली महापालिकांना जे अधिकार आहेत त्याच्याखाली मी एक आदेश काढला की शहरामध्ये आपल्याकडं रजिस्टर हॉस्पिटल्स हे 203 हॉस्पिटल्स आहेत.
203 हॉस्पिटल्समध्ये जवळजवळ आपल्याकडं 4600 बेड्स आहेत, सगळ्या प्रकारचे म्हणून बेड्स आहेत. बरं. त्याच्यामध्ये नॉर्मल बेड्स असतील, ऑक्सिजन बेड्स असतील, ICU बेड्स असतील किंवा व्हेंटिलेटर बेड्स असतील. त्यापैकी मी 80% बेड्स हे कोरोना रुग्णांच्यासाठी राखीव ठेवा असं असे मी सांगितलेलं. त्यांना निर्देश दिले. जर आपण 4600 पैकी 3600 बेड्स हे कोरोना रुग्णांच्यासाठी राखीव राखीव ठेवा ठेवले. म्हणून एक भविष्याचं आम्ही म्हणजे प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. परंतु हे जर रुग्णांची संख्या वाढली तर असं आम्ही भविष्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्याचबरोबर मी तुमच्या जे काही आमच्या टास्क फोर्सचे डॉक्टर आहेत किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन असं जे IME ची संघटना आहे, IME मी बैठक घेतली. IMEच्या बैठकीमध्ये सुद्धा मी डॉक्टरांना सांगितलं की आपल्याला रुग्णसंख्या वाढेल म्हणून आपण काही आपल्याकडे जागा असेल तर आपण ज्यादा बेडची व्यवस्था करावी. त्या ठिकाणी महापालिका आपल्याला ज्यादा बेडसाठी सुद्धा परवानगी देऊ शकेल. त्याची तुम्ही म्हणजे तुम्ही अग्रेसिव्हली सगळ्यांना मदत करण्यासाठी तयार आहात जे जे येत आहेत ते. सर, मागच्या आठवड्यामध्ये आपल्या अहमदनगरच्या अमरधामचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. ज्या व्हिडिओनी खरं तर देशभरात अहमदनगरचं नाव पोहोचलं. वास्तविक त्या पद्धतीनं ते पोचायला नको होतं, पण आज प्रचंड मोठ्या संख्येवरनी तिथे ताण येतोय. बऱ्याचदा त्याच्यावर बरेच जण बोलत आहेत. पण महानगरपालिकेच्या अखत्यारीत आज जवळपास शहरामध्ये वेगवेगळ्या अजून 2-3 ठिकाणी सुद्धा स्मशानभूमी आहेत. त्या ठिकाणी का काम होत नाही? मग एकाच ठिकाणी त्याचा लोड येतो. तर यासाठी महानगरपालिका काय करते? नाही, आपण गेल्या आठवड्यातल्या व्हिडिओबद्दल जे बोलला, महापालिकेनं ज्या अमरधामला ज्या काही डेड बॉडीज येतात ते पूर्णपणे म्हणजे कुठे कुठलाही झाकून ठेवलेले नाही. म्हणजे आमच्याकडे डेड बॉडीज सिव्हिल हॉस्पिटलमधनं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं येत असतात. बरोबर. गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 3-4 दिवस आमचं साधारण 40 ते 45च्या आसपास म्हणजे डेली आमचे डेथ होते. आता त्याच्यामध्ये एक दुसरा होता की बाबा की शासकीय आकडेवारी ही लपून ठेवली जाते. तर काय असतं की ह्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला डेथ झाला तर प्रायव्हेट हॉस्पिटलला आपण एक फॅसिलिटी ॲप दिलं आहे. म्हणजे आम्ही नाही दिलेलं, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. फॅसिलिटी ॲप ICMRचं फॅसिलिटी ॲप आहे. त्या फॅसिलिटी ॲपवरती त्यांनी जायचं त्या प्रायव्हेट हॉस्पिटलनं. त्या ॲपमध्ये पेशंट केव्हा आला, ॲडमिशन डेट त्याची टाकायची एक. दुसरी गोष्ट, त्या पेशंटचा डेथ झाला किंवा त्याला डिस्चार्ज झाला ते त्याच्यामध्ये त्यांनी भरायचे त्या फॅसिलिटी ॲपमध्ये. आणि तिसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये की तुम्ही हे अपडेट कधी केलं हे त्यांनी करायचं आहे फॅसिलिटी ॲपमध्ये. प्रायव्हेट रुग्णालयाला त्याला स्वतंत्र आपण ID आणि पासवर्ड दिलेले आहेत. त्या हॉस्पिटलनं ह्या तिन्ही बाबी भरायच्या पूर्णपणे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या ठिकाणच्या डेड बॉडी येतात ते म्हणजे शासकीय आपलं जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा फॅसिलिटी ॲप हीच आहे. त्यामुळं की महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कोणतंही आकडेवारी लपवू शकतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे का तर तुम्हाला आम्ही ID आणि पासवर्ड दिला आहे, तुमच्या हॉस्पिटलमध्ये झालेलं डेट हे तुम्हीच भरायचं आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं की थोडा डिले होतोय. काय डिले होतोय की 10 हॉस्पिटलनं भरलं माहिती की 10 हॉस्पिटल भरतच नाहीत, ते 2 दिवसांनी भरतात, 4 दिवसांनी भरतात, काही 8 दिवसांनी भरतात. म्हणजे महापालिका कोणाचे मृत्यू लपवत नाही. माझ्याकडं तुम्ही लपवण्याचं कारणच नाही. का तुम्हाला सांगतो, महापालिका की माझ्याकडे तुम्ही आज आले तरी माझ्याकडे डेथ रजिस्टर आहे. डेथ रजिस्टर तर माझ्याकडे मृत्यूची नोंद करणं ही महापालिका कायद्याने बंधनकारक आहे. बरोबर. त्यामुळे की माझ्या रजिस्टरला 100% मृत्यू येतातच. फक्त ह्याच्यामध्ये काय घडतं की जर त्या प्रायव्हेट हॉस्पिटलनं किंवा ज्यांना आपण ID पासवर्ड दिल्या त्यांनी जर मृत्यूची नोंद जर रोजची रोज केली तर तुम्हाला रोजची रोज तुम्हाला हा ऑनलाईनच हा जो लोड येतो एकाच ठिकाणावर, जो आपला मूळ प्रश्न होता की अमरधाम जे आहे नालेगाव परिसरातलं त्या एकाच ठिकाणी लोड येतोय, पण बाकीचे जे महानगरपालिकेच्या अखत्यारीतले अमरधाम आहेत तिथं या सारखे दाह संस्कार का केले जात नाही? आता काय झालं की अमरधाम ही पहिल्यापासून कोविडसाठी डेसिग्नेटेड स्मशानभूमी केलेली आहे त्यांनी. त्यामुळे पहिल्या फेजमध्ये सुद्धा कोरोनाच्या तिथंच आपण अंत्यसंस्कार केले. आज बी आपण त्याच ठिकाणीच करत आहोत की बाकीच्या ठिकाणी बी आहे की तुमच्या केडगावसारख्या ठिकाणी स्मशानभूमी. पण केडगावचं जर बघितलं ना तर एक 3-4च डेड बॉडीचं एका वेळेस तिथं फक्त
सोय होऊ सोय होऊ शकते. त्यामुळे की तिथं परत स्वतंत्र व्यवस्था आपण करणं, त्यापेक्षा हे जे अमरधाम आहे, अमरधाममध्ये कसे 2 विद्युतदाहिनी आहेत. एका विद्युतदाहिनीची कॅपॅसिटी आपली 24 तासाला 10 डेड बॉडीची, साधारण 1.5 ते 2 तास एका डेड बॉडीजला लागतात. त्यामुळे की आपल्याला 24 तासामध्ये 10 एकात आणि दुसऱ्या विद्युतदाहिनीमध्ये 10 असे 20 करत असतो. आणि बाकीच्या ज्या डेड बॉडीज आहेत त्यांना आपण ओपनवरती आपण त्यांचं अंत्यसंस्कार करत असतो. त्यामुळं की माझ्याकडं यंत्रणा ही काम करणारी जी यंत्रणा आहे ती 18 लोकांची यंत्रणा आहे. 24 तास ते काम करत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी केलं तर यंत्रणच मला तेवढी ज्यादा यंत्रणा सुद्धा मिळू शकत नाही. कारण आज बघितलं तर माझी ही 18 व्यक्ती हे आज जी काम करत आहेत त्याच्यामध्ये मी 2 दिवसातनं काय एकदा तरी त्यांच्याशी बोलत असतो की जे काम करत असतात बाबा त्यांना वॅक्सिन घेतलं का, तुम्ही पीपी किट वापरलं का, की आता ते एवढे हे झालेले थोडक्यात म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ तुमचं जे आहे त्याला तुम्ही कॉन्सन्ट्रेटेडली एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे जेणेकरून तिथं ते सोयीचं होईल. माझ्याकडं कसं होतं, आमच्याकडे मॉर्चरी व्हॅन होतं, महापालिकेकडे ती एकच होतं. मग नंतर डेथची काही संख्या वाढली, मग मी 2 मॉर्चरी व्हॅन म्हणजे एक सिव्हिलसाठी दिलं आणि एक खास म्हणजे सिव्हिलसाठीच ठेवलेलं आहे की सिव्हिल मधल्या काही डेथ होतील ती त्याच मॉर्चरी व्हॅन आणायच्या. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी काही आम्ही 2 मॉर्चरी व्हॅन ठेवलेले आहेत. परंतु आता गेल्या 2-4 दिवसापासून तर आता प्रायव्हेट हॉस्पिटल स्वतःच्या ॲम्ब्युलन्समधनं पाठवायला लागलेले आहेत. त्यामुळे माझं एकच मॉर्चरी व्हॅन उभं होतं, म्हणजे काम चाललंय आता. 2 मॉर्चरी व्हॅन आमची खास त्यासाठी आहेत आणि बाकीचे काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या माध्यमातून चाललं. सर, मागच्या लॉकडाऊनमध्ये जो देशव्यापी लॉकडाऊन झाला होता त्यावेळेला महानगरपालिकेच्या वतीनं खास एक भोजन व्यवस्था उभी करण्यात आली होती. म्हणजे गरिबांना त्याच्यातून मोफत अन्न दिलं जायचं, जे काही सकाळचं किंवा रात्रीचं आहे. आताही बऱ्याच जणांचे व्यवसाय बंद आहेत, अनेकांचं हातावर पोट असणारे जे मजूर आहेत त्यांच्यासाठी असं काही महानगरपालिका या लॉकडाऊनमध्ये किंवा या निर्बंधाच्या काळात करू इच्छिते का? नाही, गेल्या लॉकडाऊनमध्ये आणि आत्ताच्या लॉकडाऊनमधला मेजर फरक हा आहे की गेल्या वेळेचा लॉकडाऊन हा 100% लॉकडाऊन होता तो, पण ह्या वेळचा लॉकडाऊन न म्हणता शासनाने निर्बंध लादलेले. म्हणजे की गरिबांच्यासाठी कुठेही इंडस्ट्री बंद ठेवली नाही, कामगारांना इंडस्ट्री चालू ठेवलेली, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी कामगारांना रोज कमावल्याशिवाय त्यांचं संध्याकाळी पोट भरत नाही असे कुठलेही धंदे शासनाने ह्यावेळेस बंद केलेले नाहीत, की त्या ठिकाणी निर्बंध लादलेले आहेत म्हणजे त्यांच्यावर कोणत्या अडचणी येऊ नये. की अडचणी येऊ नयेत. त्यामुळं की आपल्याला गेल्या वेळचा हा लॉकडाऊन होता 100%, ह्या वेळचे निर्बंध आहेत. महानगरपालिका वेगळी जबाबदारी अंगावर घेऊ इच्छिते. तिसरी गोष्ट की पहिल्या लॉकडाऊनमध्ये की बऱ्याच सामाजिक संस्था हे पुढे आलेल्या होत्या की तुम्हाला तयार केलेले फूड द्यायला तयार होत्या. काही संस्था काही धान्य द्यायच्या, ते आपण गरिबांच्यापर्यंत पोहोचवलं. पण आज तशी परिस्थिती नाही ठेवलेली. हॉटेलमधला वेटरपासून इंडस्ट्रीयलच्या कामगारापर्यंत हे आज शासनाने चालू. आता उदाहरणार्थ हॉटेलचं घ्यायचं झालं तर पार्सल सुविधा चालू ठेवलेली. हे निर्बंध आहे त्याच्यामध्ये. हॉटेल बंद ठेवा तुम्ही, परंतु तुमची पार्सल सेवा होती की तिथला कामगार उपाशी मिळाला नाही पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये टायमिंगचं बंधन आहे, चालू ठेवलेलं आहे, परंतु की त्या ठिकाणचा कामगार उपाशी नाही. परत शासनाने आपण बघितलं असेल की आत्ताच्या काही निर्बंधामध्ये शासनाने काही पॅकेज दिलेलं आहे की त्यांना काही सीधा मिळू शकणार आहे. त्यामुळे की कुठलाही कामगार त्यामुळे त्यांची अडचण होत नाहीये, आणि सगळ्यात विशेष म्हणजे की ह्यावेळचा पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठेही बंद नाही. की एखाद्या कामगाराला एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं झालं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद नाही, तो जाऊ शकतो. त्यामुळे तो कामगार कुठं उपाशी मरणार नाही. आणि म्हणून महापालिकेनं कुठल्याही की स्वतंत्रपणे सुरू केले. धन्यवाद सर, खूप छान तुम्ही सगळे विचार आमच्या समोर मांडले आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद. हे होते अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री शंकर गोरे. 2 प्रमुख गोष्टी यांनी आपल्या बोलण्यातनं आज सांगितल्या. एक म्हणजे नागरिकांनी या काळात न घाबरता ज्यांना काही प्राथमिक थोडीफार नॉन सिम्टमॅटिक लक्षणं असतील आणि जे पॉझिटिव्ह असतील त्यांनी महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये या, तिथे तुम्हाला उत्तम सुविधा मिळतील. आणि आजही जवळपास तिथे 1100 जागा आहेत. पुढच्या काही काळात अजून 500 जागा ते निर्माण करतायत.
नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नका. महानगरपालिकेवर त्याचा ताण येईल आणि पर्यायानं आपल्या या आरोग्य व्यवस्थेवर सुद्धा ताण येईल. सोशल मीडियावर येणाऱ्या अनेक बातम्या या आपल्याला जरी खऱ्या वाटत असल्या तरी त्याचं वास्तवातलं रूप मात्र वेगळं आहे, हेही त्यांनी आपल्याशी या निमित्तानं बोलताना सांगितलं. पालिका अत्यंत ॲग्रेसिव्हली या सगळ्या गोष्टींना रोखण्यासाठी काम करते आणि काम करत राहील असंही त्यांनी या निमित्तानं सांगितलं. आता जबाबदारी अर्थातच नागरिक म्हणून आपली आहे की आपण कोविड केअर सेंटरमध्ये ॲडमिट व्हायचंय, खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचंय की घरात राहून सुरक्षित राहायचंय. सगळ्यांनी घरात राहा, सुरक्षित राहा आणि या कोरोना विरुद्धच्या लढाईला सगळ्यांनाच सहकार्य करा. मेट्रो न्यूजच्या या खास कार्यक्रमात आपले मनापासून आभार. धन्यवाद.